दिवा येथील शीळ भागातील एकूण 10 अनधिकृत इमारतींपैकी आधीच 3 इमारती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तोडण्यात आल्या होत्या। उर्वरित 7 इमारतींपैकी सोमवारी 2 इमारती रिक्त करण्यात आल्या, तर मंगळवारी उर्वरित 5 इमारती रिक्त करण्यात आल्या। बुधवारपासून पालिकेने रिक्त केलेल्या इमारतींचे बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली। या कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामे गेल्या काही वर्षात उभी राहिली असून या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत। काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पालिकेने शीळ भागातील 21 बेकायदे इमारती जमीनदोस्त केल्या होत्या। त्यापाठोपाठ उच्च न्यायालयाने याच परिसरातील आणखी 10 इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले। यानुसार पालिकेने 3 इमारतींचे बांधकाम तोडण्याची कारवाई केली होती। या परिसरात इमारती उभारणाऱ्या 2 विकासकांमध्ये आर्थिक वाद झाल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते। न्यायालयाने या बांधकामांना बेकायदेशीर घोषित करत तातडीने कारवाईचे आदेश दिले होते। दिवाळी संपताच पालिकेने उर्वरित 7 इमारतींपैकी 2 इमारती रिकाम्या केल्या। यावेळी पालिकेच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले। त्यानंतरही पालिकेने ही कारवाई सुरूच ठेवून आता बांधकाम तोडण्याची कारवाई सुरू केली। ही कारवाई महापालिका उपायुक्त उमेश विरारी, परिमंडळ उपायुक्त सचिन सांगळे, दिनेश तायडे, दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, सहाय्यक आयुक्त महेश जामनेर, सोनल काळे, सोमनाथ बनसोडे, विजय कावळे, गणेश चौधरी, सोपान वाईक यांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे। ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी भाईंदरपाडा येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचे भूमिपूजन गुरुवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले। या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एसटीमध्ये 50% प्रवासी तिकिटामध्ये सवलत देण्याची योजना सुरू केली। त्याचबरोबर पात्र लाडक्या बहिणींसाठी दरमहा 1500 रुपये पेन्शन योजना देखील चालू केली। या योजनेचा विस्तार करीत ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी राज्य शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना अंतर्गत 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी ठाणे महापालिकेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने मी विशेष पाठपुरावा केल्यामुळे मिळाला आहे। मंत्री सरनाईक म्हणाले की भाईंदरपाडा घोडबंदर रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या या 9 मजली महिला वसतिगृहात सर्व सोयी सुविधांनी युक्त व्यवस्था असणार आहे। वाहन पार्किंग, फूड कोर्ट तसेच मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त सभागृह अशा आधुनिक सोयींसह या इमारतीची रचना करण्यात आली आहे। 100 खोल्यांचे हे वसतिगृह एकावेळी 400 कार्यरत महिलांना सुरक्षित आणि आरामदायी निवास देईल। 2 वर्षाच्या कालावधीत या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण होण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे। या प्रकल्पामुळे ठाण्यात नोकरी व्यवसाय करणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या महिलांना सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणारे निवासस्थान उपलब्ध होणार आहे आणि हीच ठाण्याच्या सामाजिक प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे। यावेळी कार्यकारी अभियंता धनंजय मोदे, माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, माजी नगरसेविका साधना जोशी, ओवळा माजीवडा विधानसभा शहर प्रमुख राजेंद्र फाटक, विभाग प्रमुख रवी खरत, उपविभाग प्रमुख राजेंद्र पाटील, विधानसभा सचिव साजन कासार, विधानसभा उपशहर प्रमुख कृष्णा भोईर, महिला विभाग प्रमुख रोहिणी ठाकूर आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। ज्याने ठाण्याच्या विकासामध्ये मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये करोडो रुपयाचा निधी दिला ते आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते, केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी या महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रामुख्याने राज्यामध्ये लाडक्या बहिणीची योजना जी कार्यान्वित केली ती आदरणीय
एकनाथ शिंदे साहेबांनीच कार्यान्वित केली आणि त्याचा फायदा करोडो महिलांना ह्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्याची प्रचिती म्हणून परत या महायुतीचं सरकार राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे। आणि या लाडक्या बहिणींसाठी काहीतरी अजून करायला हवं हे जेव्हा त्यांच्या मनात आलं तेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी मला जागा शोधायला सांगितली आणि ह्या भाईंदरपाडा येथील पुराणिक गृहसंकुलाच्या सुविधा भूखंड हा मी उपलब्ध करून दिला आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून 50 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून आणलाय। आता याचा कामाचे कार्यादेश देण्यात आलेले आहेत आणि सुमारे 9 माळ्याची ही इमारत आहे। खेराडे अँड असोसिएट्सच्या माध्यमातून ह्या कामाला आता सुरुवात झालेली आहे आणि पुढील 2 वर्षामध्ये ही इमारत उभी राहिल्यानंतर त्या ठिकाणी 400 बेड असतील। महापालिका हद्दीतील ज्या काही काम करणाऱ्या महिला आहेत, भगिनी आहेत, त्यांना जर कुठे राहण्याची जागा उपलब्ध होत नसेल की ह्या महापालिका हद्दीमध्ये मी काम करते परंतु मी राहायला लांबच्या कुठे खेड्यापाड्यामध्ये राज्यातील ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था वगैरे नाही अशा ठिकाणी मी माझं सगळं शिक्षण वगैरे घेतलेलं आहे, कामाला मात्र इकडे येते आणि त्यामुळे IT पार्क असू द्या किंवा इतर कुठल्याही चांगल्या ठिकाणी ती महिला भगिनी आमचे काम करत असेल तर तिला राहण्याची व्यवस्था या महिला वुमन्स हॉस्टेलच्या माध्यमातून होणार आहे। केंद्र सरकारची ही योजना आहे, राज्य सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे आणि राज्य शासनाकडे हा निधी वर्ग करण्यात आला। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्र हे पूर्ण MMR क्षेत्रातील पहिलं अशी महापालिका आहे ज्या महापालिकेच्या माध्यमातून पहिलं हे वुमन्स हॉस्टेल होते आणि महायुतीचा हा प्रयत्न आहे, सरकारचा हा प्रयत्न आहे, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि खास करून एकनाथ शिंदे साहेबांचा हा प्रयत्न आहे की आमच्या राज्यातील महिलांना जेवढं काही योगदान ह्या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून देता येईल तेवढं योगदान द्यायचं। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे शहर 7 डिसेंबर 2025 रविवार रोजी आयोजित होणाऱ्या दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन सीझन 4 साठी सज्ज होत आहे। हा शहरातील बहुप्रतीक्षित फिटनेस कार्यक्रमांपैकी एक आहे। प्ले फ्री स्पोर्ट्स इंडियाने आयोजित केलेली या वर्षाची आवृत्ती ब्रेकिंग बॅरियर्स बिल्डिंग चॅम्पियन्स या प्रेरणादायक थीम अंतर्गत चालणार आहे, जी दृढ निश्चय, सहनशक्ती आणि अदम्य मानवी भावनांचा गौरव करते। दोस्ती रियालिटी शीर्षक प्रायोजक म्हणून सामील झाले आहे, तर टिपटॉप प्लाझा आणि बजाज जनरल इन्शुरन्स सह प्रायोजक आहेत। फिटनेस, सुरक्षितता आणि सामुदायिक कल्याणासाठी असलेल्या त्यांच्या सामायिक वचनबद्धतेची ते पुष्टी करत आहेत। 2025च्या आवृत्तीत 4 शर्यतींच्या श्रेणी आहेत: 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 1 मैल, ज्यामुळे सर्व वयोगटातील आणि फिटनेस स्तरावरील धावपटूंना सहभाग घेणे सुनिश्चित होते। प्रत्येक सहभागीला प्रीमियम ड्रायफिट टी-शर्ट्स, एक विशेष फिनिशर मेडल, ₹1000 पेक्षा जास्त किमतीचे वाउचर आणि धावल्यानंतरचा पौष्टिक नाश्ता मिळेल।
धावपटूंची सुरक्षितता आणि काळजी यावर अधिक भर देत बजाज जनरल इन्शुरन्सतर्फे प्रत्येक नोंदणीकृत सहभागीला रुपये 4 लाख किमतीच्या वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीचे कवच पुरवले जाईल, ज्यामुळे सर्वांसाठी एक सुरक्षित मॅरेथॉन अनुभव सुनिश्चित होईल. प्ले फ्री स्पोर्ट्स इंडियाचे सीईओ सितांशू झा म्हणाले, दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन ही केवळ एक शर्यत नाही, हा फिटनेस, लवचिकता आणि एकत्र येण्याचा शहरव्यापी उत्सव आहे. दरवर्षी आम्ही लोकांना त्यांच्या मर्यादा ओलांडून धावण्याच्या भावनांना जीवनशैली म्हणून स्वीकारताना पाहतो. दोस्ती रियालिटी आमच्या शीर्षक प्रायोजक म्हणून आणि बजाज जनरल इन्शुरन्स प्रत्येक सहभागाची सुरक्षितता सुनिश्चित करत असल्याने ही आवृत्ती खऱ्या अर्थाने एक समग्र धावण्याचा अनुभव दर्शवते, प्रेरणादायक, सुरक्षित आणि सामुदाय केंद्रित करते. दोस्ती रियालिटीचे संचालक अनुज गोराडिया यांनी जोडले, दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन समुदायांना अधिक मजबूत, निरोगी बनवण्याच्या आमच्या विश्वासाला उत्तम प्रकारे प्रतिबिंबित करते. ज्याप्रमाणे आम्ही फिटनेसला प्रोत्साहन देणाऱ्या आणि कल्याण व संबंधांना चालना देणाऱ्या विविध सुविधांसह घरे तयार करतो, त्याचप्रमाणे ही मॅरेथॉन शहरवासियांना फिटनेस, एकता आणि सामायिक यश मिळवण्यासाठी एकत्र आणते. ही मॅरेथॉन ठाण्यातील बाळकूम येथील दोस्ती वेस्ट काउंटी येथून सकाळी 5:30 वाजता सुरू होईल आणि शहरातील नयनरम्य मार्गावरून धावेल. मॅरेथॉन एक्स्पो 5 आणि 6 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत आयोजित केला जाईल. यात प्रमुख फिटनेस, आरोग्य आणि जीवनशैली ब्रँड्स तसेच सर्व सहभागींसाठी रेस बीप संकलन केले जाईल. हमारा हर साल का यही कोशिश है ज़्यादा से ज़्यादा रनर्स ये मैराथन में आ सके, और इस साल का हमारा थीम है ब्रेकिंग बैरियर्स मेकिंग चैंपियन, जहां हम जो पैरा ओलंपिक एथलीट्स हैं उनको प्रोस्थेटिक लेग्स और वो देके हेल्प कर रहे हैं. कुछ पैसा हमारे सोल्जर्स की तरफ भी जाने वाला है. इस पूरे इसके 5% उनके तरफ जाने वाला है. सो हर साल हमारा कुछ ना कुछ कोशिश होता है कि हम सोसाइटी को क्या दे सकें. हेल्दी एंड फिट लाइफस्टाइल तो हो ही रहा है प्रचार ये चीज का, बट हम और भी कुछ हर साल कुछ ना कुछ ऐड करना चाहते हैं. ये साल हमारे साथ दोस्ती और टिकटॉक ऐड हो चुकी है. सो इनफैक्ट बजाज जनरल इंश्योरेंस बजाज जनरल इंश्योरेंस ने सारे मैराथनर्स को 4 लाख का फ्री इंश्योरेंस दिया है. सो कुछ भी किसी को अगर गलती से कुछ हो जाए तो दे कैन क्लेम इंश्योरेंस 4 लाख रुपीज. ऐसा किसी मैराथन में आज तक नहीं हुआ है. हमने ये चीज किया है. तो हर साल हम कुछ ना कुछ वैल्यू ऐड करना चाहते हैं और ये करते रहते हैं. सो दिस इज द 4th एडिशन. आप सब लोग आइए और 7 दिसंबर को हम स्टार्ट लाइन में मिलेंगे. उसके पहले हम आप सब लोग रजिस्टर करिए. आप रजिस्टर करने के लिए प्ले फ्री स्पोर्ट्स इंडिया वेबसाइट पे जा सकते हैं या टाउनस्क्रिप्ट या इंडिया रनिंग में कर सकते हैं. आदिवासी कातकरी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी 5 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर सुरू असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे या आंदोलनाचा दुसरा दिवस ठाण्यात अत्यंत उत्साहात आणि आदिवासी बचाव, कातकरी बचाव आत्मनिर्धाराने पार पडत आहे. श्रमजीवीच्या हजारो आदिवासी स्त्री पुरुषांच्या, तरुण तरुणींच्या सहभागामुळे ठाणे शहर आज निर्धाराच्या प्रकाशाने उजळून गेले. आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आत्मक्लेशाचा उपवास संपवून आत्मनिर्धाराचा दिवा हाती घेत श्रमजीवी संघटनेने लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. 50,000हून अधिक श्रमजीवीचे सभासद वस्तीच्या तयारीत जेवणासाठी फाट्या लाकूड घेऊन रॅली काढून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 5 नोव्हेंबर रोजी दिवसभर उपोषण करून मौन पाळून करण्यात आले. तर सायंकाळी 6:15 वाजता आदिवासी बचाव, कातकरी बचाव या संकल्पनेने आत्मनिर्धाराचा दिवा लावून उपोषण थांबविण्यात आले. त्याचवेळी ठाणे व पालघर जिल्ह्यातील गावपाड्यात हजारो सभासदांनी घराबाहेर व अंगणात दिवे लावून अस्तित्व वाचवण्याचा आणि आत्मनिर्धाराचा नवा संकल्प केला. संघटनेच्या गावपाड्यातील आत्मक्लेश उपोषण काल पार पडले.
आज 50 ते 60 हजार श्रमजीवीचे सभासदांनी आदिवासी बचाव कातकरी बचाव या निर्धाराने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने निर्धार करीत धडक दिली, तर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी आज मौन भूमिका कायम राखली आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार कातकरी समाज आजही निरक्षरता, गरिबी, कर्जबाजारीपणा आणि स्थलांतराच्या चक्रात अडकलेला आहे। अल्पवयीन मुलींच्या अमानुष व्यापाराचे वाढते प्रमाण, पुनर्जीवित झालेली वेठबिगारी, बालमृत्यूंच्या घटना, अपूर्ण जलजीवन योजना, अर्धवट शिक्षण आणि वनहक्क तसेच गावठाण हक्काची प्रशासनाकडून अंमलबजावणी न झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। हा लढा केवळ आंदोलन नसून आदिवासी कातकरींच्या माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवण्याचा आत्मनिर्धाराचा संकल्प आहे, असे रामभाऊ वारणा यांनी सांगितले।